नमस्कार. आज आहे 19 ऑगस्ट 2022, वार शुक्रवार. सर्वप्रथमतः गोपाळकालानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा. त्यानंतर लोकसत्ता विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आज दहीहंडी ला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके. त्यानंतर आज सार्वजनिक सुट्टी असणार आहे. ओके. मग आता त्यांनी ही फक्त मदत आजच्या वर्षासाठी वगैरे आहे. त्यामुळे या मदतीचं वगैरे आपल्याला आवश्यकता नाही की एमपीएससी ला वगैरे एका वर्षासाठीची न्यूज वगैरे विचारणार नाहीत. कारण ही फ्लक्च्युएशन आहे, म्हणजे आज इथे आहे तर अशा पद्धतीची आहे. त्यामुळे याला आवश्यकता नाही. त्यामुळे ही स्किप करा न्यूज. त्यानंतर रायगडमध्ये आढळलेल्या नौके प्रकरणी एटीएस कडून तपासणी. ही पण बाब म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत वगैरे अगदीच हे होती, परंतु त्यावर पण जास्त आपल्याला म्हणजे परीक्षेमध्ये वगैरे विचारण्यासारखं काही नाही आहे. फक्त ही चालू घडामोडीचं वगैरे आपल्याला सांगता येईल. ओके. तर त्यानंतर पुढे चला. मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णत्वास येईल. यासोबतच मुंबई दिल्ली जे हे आहे महामार्ग, द्रुतगती महामार्ग आहे, त्याचे पण 70% काम पूर्ण झालेलं आहे. हे दोन अगदीच बेस्टच्या आपल्याला सांगता येतील बातम्या. त्यानंतर पुढे अग्निवीर भरतीवेळी धावणाऱ्या तरुणाचा मृत्यू. ओके. पण म्हणजे अगदीच गंभीर बाब आहे. पण पुढे चला, म्हणजे एमपीएससीच्या दृष्टिकोनातून तर आपल्याला हे करता येणार नाही. ओके. त्यानंतर यंदा धान्य उत्पादनात विक्रमी. म्हणजे आता हे ऍग्रिकल्चर मध्ये वगैरे येऊ शकतं, परंतु हे फक्त आपल्याला आकडेवारी लिहिण्यासाठी वगैरे संबंधित आहे. परंतु एवढी पण आकडेवारी वगैरे आपल्याला लक्षात नाही राहणार. त्यामुळे आपण न्यूजला थोडंसं स्किप करा. फक्त तुम्हाला लिहिता एक टॉपिक भेटावा की धान्य उत्पादन वगैरे यामध्ये आपली भारताची वाढ जी आहे ती विक्रमी झालेली आहे बा. एवढं तुम्हाला माहिती जरी असलं ना, प्रिलिम मध्ये प्रश्न जरी आला तर धान्याची वाढ वगैरे झाली एवढं तरी आपल्याला समजलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कारण आकडेवारी आपण पण लक्षात ठेवू शकत नाही. व मानवी मेंदूच्या पण कुठेतरी लिमिटेड वगैरे आहेत क्षमता. अगदी त्या पद्धतीने आहे ते. त्यानंतर ओटीटी युगात डीडीचा आग्रह. म्हणजे पहा, युजीसी कडून निर्देश देण्यात आलेले आहेत. स्वराज भारत की स्वतंत्रता संग्राम की एक समग्र गाथा म्हणून एक मालिका डीडी नॅशनल या चॅनलवरती वगैरे दाखवण्यात येत आहे. तर ती पाहावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. व त्यावरती एक क्विज वगैरे पण घ्यायची आहे शाळा व महाविद्यालयांमध्ये वगैरे, असं युजीसीने म्हटलेलं आहे. तर सध्याला ओटीटीचं युग म्हणून ओळखलं जातं. त्या युगामध्ये अशा पद्धतीचे म्हणजे सूचना वगैरे देण्यात आलेल्या आहेत. पाहुयात, म्हणजे आता म्हणजे तेवढं पण यामध्ये काही बाऊ करण्यासारखं वगैरे काही नाही आहे. त्यामुळे चला पुढे. पुढे चला अगदीच, म्हणजे त्यानंतर हा, पहा, अगदी जर प्रश्न म्हणजे परीक्षेमध्ये अशा पण पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो की ITMS म्हणजे काय आहे. ओके. कारण परीक्षेत कुठून प्रश्न येतील काही सांगता येत नसतं. ओके. त्यामुळे मी म्हणत असतो, पहा, मी जरी तुम्ही किती जरी अभ्यास केला तरी करंट अफेअर्स हा एक असा विषय आहे ज्यामधून तुमचं सुटतंच तुटतं. ओके. म्हणजे 100% जरी केला तर ते डेटॉल साबण जसं असतं ना, 99.9, अगदी त्या पद्धतीने जरी तुम्ही 100% जरी केला तर 99.9च तुमचं अॅक्युरसी वगैरे येणार आहे. कारण करंट अफेअर्स आहे ही. ओके. त्यामुळे सिलेबसचं तुम्ही 100% करा, तुम्हाला 100% नक्की मिळून जातील. पण करंट अफेअर्स बाबत तशी शाश्वती नाही आहे. तर त्या पद्धतीने इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ही लावण्यात येणार आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर. कारण ऍक्सिडेंटची जी आपण हे पाहिली कालच्याच पेपरला होती आय थिंक, जी न्यूज वगैरे होती. ओके. कालच एखाद्याचा ऍक्सिडेंट वगैरे झालेला होता, त्या संदर्भात ती न्यूज होती. मग त्यानंतर अधिवेशन वगैरे चालू झालं. त्यामुळे अशा पद्धतीची इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ही लावण्यात येणार आहे, असं सरकारचं मत आहे. पाहूयात, लावल्यानंतर त्यावरती आणखी आपल्याला येणारच आहेत एडिटोरियल वगैरे, तेव्हा पाहता येईल. त्यानंतर पुढे चला. सफरचंदाची आवक वगैरे आता येत आहे. त्यानंतर पुढे या. बिल्किस बानो प्रकरण यावरती केस स्टडी सध्याला आलेली आहे. मृणाल सरांनी टाकलेली आहे काल. ती पण मी टेलिग्रामवरती अपलोड करेन. म्हणजे त्यावरून म्हणजे तुम्हाला काय वाटतं वगैरे ती केस स्टडी आपल्याला येऊ शकते, त्या पद्धतीने आहे ती. ओके. त्यानंतर पुढे चला, म्हणजे की इथिक्स मध्ये कामाला येते पहा. त्यानंतर भारतात चित्ता आणण्याच्या तयारीला वेग आलेला आहे. हे चित्ता जेव्हा येतील, म्हणजे 4 नर व 4 मादी चित्ते आहेत हे, तर हे मध्य प्रदेश, MP, कुनो नॅशनल पार्क मध्ये वगैरे सोडण्यात येणार आहेत. पाहूयात, यावर पण सध्याला म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये हे भारतामध्ये आगमन यांचं होईल. ओके. पुढे चला.
पहा, सौदी अरेबिया यामध्ये महिलेला 34 वर्षाची शिक्षा देण्यात वगैरे आलेली आहे. आपल्या परीक्षेला प्रश्न येणार नाही, परंतु एक मानव वगैरे म्हणून, त्यानंतर सौदी अरेबिया हा देश म्हणून, म्हणजे एक देश म्हणून वगैरे तुमची भूमिका वगैरे जर पाहिली तर अशा पद्धतीने तुम्हाला पण माहिती पाहिजे. तर सरकार विरोधात तिथं ट्विट करणं, त्यांनी ट्विट केलेलं होतं. महिला एक पीएचडी करत होत्या, त्यांनी एक ट्विट केलेलं होतं. तर त्या ट्विट च्या विरोधात वगैरे ते याचिकेवर सरकारने त्यांना, सरकार विरोधात ट्विट करणे महागात पडले व 34 वर्षांची त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे अगदीच मानवी हक्क उल्लंघन तिथं झालेलं आहे, हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भारतातील बालमृत्यूंमध्ये 5 वर्षात लक्षणीय घट. आता हे काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात व काही निगेटिव्ह. आता अगदी जर मेळघाट प्रकरण बघितलं तर तिथं वाढलेलं आहे. ओके, तर आपण लिहू शकतो ओव्हरऑल भारतचा जर विचार केला तर भारतामध्ये काय झालेलं आहे, बालमृत्यूचं घट झालेली आहे. परंतु महाराष्ट्र संदर्भात वगैरे तिथं पण झालेली आहे, परंतु आणखीन पण चांगलं करण्याची आपल्याला गरज आहे. ओके, कारण एकदाच 43 बालके वगैरे जी मृत्यू पावली वगैरे, त्यामुळे आपल्याला सांगता येतं की भारतामध्ये अगदी चांगला रेशो आहे, परंतु महाराष्ट्रात पण ते करणं योग्यरित्या गरजेचं आहे व त्याला आणखीनरित्या चांगलं कशा पद्धतीने करता येईल हे आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर हिंदू राष्ट्र सर्वसमावेशक गरजेचंच नाहीये. जे झालं ते लगेच त्याला हेच करून टाका, हे स्किप करत चला. ओके, यांचं आपल्याला कधीच येणार नाही परीक्षेमध्ये. त्यानंतर नकोशे झालेले लोक, म्हणजेच काल अगदीच मी द हिंदूचं कालचं हे पहा तुम्ही, मी न्यूज घेतलेली आहे. रोहिंग्या म्हणजे काय वगैरे सर्व डिटेलमध्ये वगैरे मेन्सच्या आन्सर रायटिंग मधून च्या माध्यमातून मी मेन्सच्या दृष्टिकोनातून ते घेतलेलं आहे. त्यामुळे आजचं हे एडिटोरियल वगैरे मी वाचणार नाहीये. ओके, हे ऑलरेडी आपण काल कव्हर केलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, नदीजोड प्रकल्प. त्यानंतर हे देशाला चिंता खिशाची, हे पण गरजेचं नाहीये, यामुळे याला स्किप करा तुम्ही. ओके, याला स्किप करा, जर गरजेचं असेल तर मी सांगतच असतो, त्यामुळे याला स्किप करून इकडे या. नदीजोड प्रकल्पावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारण्यात येतो. एक तर जीएस म्हणजे सॉरी प्रिलिम मध्ये कशा पद्धतीने, म्हणजे यांची स्थिती काय, कशा पद्धतीने, म्हणजे कधी सुरू झाली वगैरे योजना, त्या पद्धतीने येतं, किंवा मेन्स मध्ये डायरेक्टली येतं, त्याचे इम्पॅक्ट वगैरे काय होतील साऊथ इंडिया वगैरे. आता जो हा भारत आहे आपला, ओके, म्हणजे थोडासा वेगळा झाला डायग्राम, एक मिनिट. ओके, तर अशा पद्धतीनं आपला भारत आहे. थोडस इकडलं पण हे समजून घ्या पण तुम्ही. तर पहा, जे इकडे आहेत पहा, अरुणाचल प्रदेश, आसाम वगैरे इकडल्या ज्या नद्या आहेत ना, ओके, ह्या ज्या नद्या आहेत यांना अगदीच पूर येतं. व इकडून जाणाऱ्या पण नद्या, ओके, इकडून उगम पावणाऱ्या वगैरे नद्या ज्या आहेत त्या पण अगदीच बारमाही वगैरे आहेत. बरोबर, म्हणजे एकतर हिमनद्यामुळे वगैरे यांच्याकडे 24 तास, म्हणजे 12 महिने यांच्याकडे पाणी असतं. परंतु याच जर नद्या संबंधी जर पाहिलं आपण, तर या इकडल्या पहा, म्हणजे आपल्या महाराष्ट्र, त्यानंतर दक्षिणेतल्या वगैरे ज्या नद्या पाहिल्या तुम्ही, तर ह्या कशा असतील, इकडली नर्मदा. ओके, तर या नद्या कशा आहेत पहा, ह्या काही दिवसच चालतात व काही दिवसानं लगेच म्हणजे आटतात. ओके, मग ह्या आटणं वगैरे, मग त्यासाठी हे आटू नये. ओके, व जी खालची म्हणजे साऊथ इंडियाची जी तहान आहे, म्हणजेच दक्षिण भारतातली जी तहान आहे ती भागवण्यासाठी, व पहा हे पाणी कसं पण वेस्टच जाणार आहे ना, आसाममध्ये वगैरे अगदीच पूर येतं, मग पुराचं पाणी तर ते अगदीच वेस्ट तर होणारच आहे. मग याच पाण्याला वगैरे आपण यांच्याशी जर जोडलं तर ते अगदीच दुष्काळाची तहान वगैरे, ते दुष्काळ वगैरे भागू शकतं साऊथ इंडियामधलं. ओके, आता मराठवाड्याचा जर पाहिला तर मराठवाडा अगदीच दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. मग याच प्रकल्पाला, म्हणजे हे वरच्या नद्याच्या खाली उत्तरेकडील नद्या, त्यानंतर या पूर्वेकडील नद्या वगैरे जे खाली दक्षिण इंडियासोबत जे जोडणं, त्यालाच आपण म्हणतो नदीजोड प्रकल्प. ओके, मग त्याचं नदीजोड प्रकल्प काय आहे ते नेमकं मी तर समजवलं. ओके, त्यानंतर पहा, याची सुरुवात 1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळामधील जलसंपदा मंत्री के.एल. राव यांनी केलेली होती. ओके, मग त्यानंतर हा प्रकल्प थंड पडला, कारण पुन्हा इमर्जन्सी वगैरे हे चालू झालं व त्यामध्ये पण पुन्हा इंदिरा गांधीजींचं निधन वगैरे, ह्यामुळे ही सर्व प्रक्रिया ठप्प पडली. त्यानंतर 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार आलं. त्यांनी पण याच्यासाठी नियोजनाचा वगैरे अभ्यास केला, पण तेही पुन्हा काही कालावधीनंतर, म्हणजे सरकार लोकशाहीमधलं एक डिमेरिट आहे की ते लोकशाहीचं जे असतं ते सरकार सातत्याने बदलत वगैरे असतं. आता सध्याला 2 वर्षाचं 2 टर्म मध्ये बीजेपीचं सरकार आहे, पाहूयात पुढे पण नसतं का.
ते अशा पद्धतीने म्हणजे लोकशाहीचं एक डिमेरिट आहे ते. मग त्यानंतर या प्रकल्पाचा देशाला लाभ काय आहे? ओके, हे इथं तुम्ही म्हणू शकता कारण अद्याप प्रकल्प तर पूर्ण झालेला नाहीये. मग आता प्रकल्पाचा देशाला लाभ काय आहे पहा. देशातील 37 नद्यांना 30 ठिकाणी जोडण्याची ही योजना आहे. 37 नद्यांना 30 ठिकाणी जोडणे. ओके, हे लक्षात घ्या तुम्ही. 37 नद्या, 37 नद्या, थांबा पेन बदलतो मी. 37 नद्या यांना 30 ठिकाण, ओके, 30 ठिकाणी जोडण्याचं आहे काम हे. ओके, त्यानंतर पहा, यासाठी 3000 जलाशय बांधावे लागणार असून 490 किलोमीटर लांबीची कालवे तयार करावे लागणार आहेत. ओके, कालव्याने पाणी इकडे जोडण्याचं काम आहे हे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 33% म्हणजे 3.5 हेक्टर कोटी जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्र 17.5 कोटी हेक्टर पर्यंत वाढेल. दुष्काळी भागात पाणी मिळेल. पिण्याच्या पाण्याची चिंता बऱ्यापैकी दूर होईल. पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाणार नाही. जलविद्युत प्रकल्प देखील सुरू होतील. त्यातून 34,000 मेगावॅट वीज निर्मिती होईल. म्हणजे जिकडून तिकडून जर पाहिलं तर अगदीच भरभराट वगैरे येईल अशा पद्धतीची ही स्कीम आहे. हे तुम्ही डायरेक्टली मेन्स आन्सर रायटिंगच्या पद्धतीनेच लिहू शकता. मग आता सद्यस्थिती काय आहे तर केंद्र सरकारने 2015च्या सर्वोच्च सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात केन बेटवा, दमणगंगा व पिंजाळ, पार, तापी, नर्मदा नद्या 50,000 कोटी रुपयांच्या कामांना आरंभ झालेला आहे. हे आपल्याला डायरेक्टली सांगता येतं. त्यापैकी केन बेटवा या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांना जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरू झालेले आहे. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात 1400 कोटी रुपयांची तरतूद केली. या प्रकल्पांमध्ये केन नदीचे पाणी यमुनेच्या उपनदी बेतवा नदीमध्ये सोडण्यात आलेले आहे. याचा फायदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील 13 जिल्ह्यांना अगदीच होईल. त्यानंतर प्रकल्पाचे काम 8 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. अन्य नदीजोड प्रकल्पांना दमणगंगा, पिंजाळ, तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा पेन्नार आणि पेन्नार कावेरी आदीचा प्रकल्प अंतिम करण्यात आलेला आहे. त्यानंतर यातून महाराष्ट्राला काय फायदा होईल मग. महाराष्ट्र नर्मदा नदीचे पाणी क्षिप्रा नदीत, ओके, मिनिटाला 1,20,000 लिटर या गतीने सोडणे जाणार आहे. ओके, त्यामुळे पहा, महाराष्ट्र गुजरात मधून वाहणाऱ्या दमणगंगेचे पाणी गोदावरी नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी होऊ शकेल. ओके, त्यानंतर उजनी धरणापर्यंत पाणी जाईल. निरेचे पाणी भीमात वगैरे हे सर्व जे आहे ते तुम्ही म्हणजे हे फक्त एकदा प्रकल्प वगैरे तुम्ही लक्षात ठेवा किंवा मॅपिंग करा व कोणती नदी कुठल्या नदीला वगैरे जोडणार आहे हे जरी ठेवलं ना किंवा हे एवढं जरी लिहिलात ना तुम्ही मॅप जरी काढून तर तुम्हाला म्हणजे जास्त मार्क पडण्यामध्ये वगैरे अगदी मदत करेल. ओके, एक तर तुम्हाला याचा फायदा कसा होईल पहा. एक तर तुम्हाला नद्या समजतील की कोणत्या नदी वगैरे कुठून कुठं वगैरे जाणार आहे. हे अशा पद्धतीने हे गोदावरी इकडे, हे नर्मदा इकडे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला अगदीच समजून जाईल. ओके, एक तर नद्या व उपनद्या हे पण समजून जाईल. प्रिलिमचं ते फॅक्ट क्लिअर होईल तुमचा. व दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रकल्पाचं इकडे फायदा होईल. मग हे महाराष्ट्राला फायदा डायरेक्टली लिहायचं की दुष्काळ वगैरे पडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही तिथं लिहू शकता. ओके, मग आता ही गडकरींची भूमिका वगैरे ते आपल्याला गरजेची नाही. त्या परंतु प्रकल्पासमोरील अडचणी काय. या महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाच्या मार्गात अनेक अडचणी आहेत. सर्वात मोठी अडचण म्हणजे लागणारा निधी आहे. भूसंपादन, पुनर्वसन आदींची आहे. केन बेटवा नदी जोड प्रकल्पामुळे पन्ना राष्ट्रीय अभयारण्याचे राखीव क्षेत्र प्रभावी होणार आहे. तसेच हजारो लोक विस्थापित होणार असून त्यांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. ओके, तापी नर्मदा नदीजोड प्रकल्पाला गुजरातमधील आदिवासींचा समूहांचा आजही विरोध आहे. तसेच प्रकल्प खर्चाला काही राज्यांचा विरोध आहे. महाराष्ट्र सरकारने देखील अद्याप प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. ओके, हे आपल्याला प्रकल्पांच्या अडचणी वगैरे आपल्याला डायरेक्टली लिहिता येतात. ओके, त्यानंतर पुढे चला. अगदीच प्रदूषण, आता ही पण केस स्टडी ठरू शकते. सांगलीतील प्रदूषणाचा प्रश्न कायम. ओके, कृष्णा नदीत 2 दशकांपासून कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी उत्सर्जन. ओके, मग आता ही पण एक केस स्टडी तुम्हाला लिहिता येऊ शकते. ओके, म्हणजे हे अगदीच सर्वांना माहिती आहे पण याच्यावर कसं काय प्रशासन वगैरे शांत आहे. ओके, मग काहीतरी हे असेल त्यामुळे शांत वगैरे आहे हे तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला. म्हणजे अगदी राजकीय बातम्या वगैरे आहेत. त्यानंतर करिअर वृत्तांत. त्यानंतर पुढे चला. हे अशा पद्धतीने म्हणजे आजचं पण त्यानंतर पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेला दिलासा म्हणजे प्रशासकीय समितीच्या कारभारात स्थगिती वगैरे देण्याचं काम
केलेला आहे. म्हणजे ही स्पोर्ट्स न्यूज आहे, त्यामुळे स्थगिती तर आलेली आहे, हे तुम्ही एक लक्षात घ्या. बाकी याबद्दल जास्त डिटेलमध्ये वगैरे आत्ताच जाऊ नका. जेव्हा निर्णय वगैरे येईल तेव्हा आपण याला पाहायला येईल. ओके, स्पोर्ट्स न्यूज तर म्हणजे एमपीएससी कंबाईन आणि कंबाईनच्या तिकडल्यांनाच विचारण्यात येतात. यूपीएससीला तर विचारता येत नाही. त्यामुळे प्लीज स्किप दिस. पुढे चला. हे अशा पद्धतीने आजचं पण न्यूजपेपर संपतं. काही यामधील म्हणजे काही या संबंधी जर काही शंका वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.